मुक्तिप्रदाता च तस्मै श्री गुरवे नमः। नमस्सभाये। अद्य संत गाडगेबाबा अमरावती विश्वविद्यालयस्य संस्कृतविभागे वयं सम्मिलिताः स्मः। वेदोत्सवे आनन्देन सहभागिनः स्मः। अत्र व्यासपीठे समुपस्थिताः ये मान्यवराः तान् प्रति अहं प्रणमामि। सर्वेषां हार्दं स्वागतं करोमि। तथा अत्र वसन्तोत्सवस्य निमित्तेन यस्य कृते वयम् अत्र सम्मिलिताः तस्य विषये मम मनोगतस्य व्यक्तीकरणं करोमि। मम सौकर्यार्थम् अत्र बहवः जनाः वदन्ति यत् सर्वेषां सौकर्यार्थं मातृभाषया अथवा मराठीभाषया अत्र व्याख्यानं भवेत्, किन्तु अहं वदामि मम सौकर्यार्थम् अहं मराठीभाषया वदामि इति। किमर्थं याः संकल्पनाः मनसि आगच्छन्ति समुपागच्छन्ति तेषां स्पष्टीकरणं तेषां व्याख्यानं यदि मातृभाषया अहं करोमि तर्हि मम मनसि ये विचाराः सन्ति तेषाम् उपस्थापनम् अहम् अधिकं प्रभावीतया कर्तुं शक्नोमि इति मम मतमस्ति। अतः अहं मराठीभाषया मम व्याख्यानम् अत्र करोमि। सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत आणि त्यांना अभिवादन। आज आपण वेदोत्सवामध्ये इथे सगळेजण जमलेले आहोत। उत्सवाच्या नामकरणातूनच हे स्पष्ट होत आहे की सहभागी झालेले सगळे लोक ज्ञानोपासक आहेत आणि त्यामुळे सगळ्या ज्ञानोपासकांना मनापासून नमस्कार। कारण श्रोतेगण जे असतात ते परमेश्वराचं रूप आहे असं साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार करते। आणि जे विचार माझ्या मनामध्ये आले, जे माता सरस्वतीचं प्रसाद म्हणून माझ्या मनात आहेत, ते मी आपल्यासमोर फक्त निवेदन करणार आहे। जसं आपण परमेश्वराला नैवेद्य अर्पण करतो, मराठीमध्ये एक वेगळा आणि गमतीशीर शब्द आहे नैवेद्य दाखवणे। जसं आपण कोणाकडे पाहुणे म्हणून जर गेलो आणि आपल्यासमोर जे काही त्यांनी घरात केलेले अन्नपदार्थ आहेत ते असे दाखवले आणि फक्त असं केलं आणि 2 मिनिटात ती ताटली उचलली, काय भाव येईल मनात? दाखवण, बरोबर? हे आपल्यासाठी वाईट वाटेल। त्यामुळे अहो 2 मिनिटं ठेवा तरी, एखाद्या वस्तूची थोडीशी चव तर पाहू द्या चमचाभर, मग उचला, त्याच्या आधीच काय उचलताय? आणि आपल्याकडनंही हेच होत असतं। परमेश्वराच्या समोर ज्यावेळी आपण आपलं जे काही इप्सित आहे ते ठेवतो, ते फक्त दाखवतो, त्याला अर्पण करत नाही। आणि निवेदन या शब्दामध्येच अपेक्षित आहे की ते अर्पण करणं। आणि त्यामुळे मुलांची नावं पण जी ठेवली जातात, शक्यतो मुलीचं नाव आहे निवेदिता, ते अतिशय सुंदर नाव की जी परमेश्वरासाठी समर्पित आहे अशी। आणि त्याच पद्धतीने आज जो काही माझ्या मनातला भाव आहे तो मी आपल्या श्रोतृगणांपुढे समर्पित करणार। आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मी सुरुवातीलाच जसं आपल्या सिरियल्सच्या सुरुवातीला किंवा सिनेमाच्या सुरुवातीला डिस्क्लेमर असतं, तसं एक सूचना वजा किंवा माहिती वजा आपल्यासमोर सांगते की हे जे विचार मी आपल्याला समर्पित करीन त्यामधलं जे चांगलं असेल ते माझ्या गुरुजनांकडनं आलेलं आहे आणि जी त्रुटी असेल, जे कदाचित आपल्याला नाही भावणार, ते माझे दोष असतील। त्यामुळे आपण मोठ्या मनाने ते स्वीकारावेत अशी आपल्याला नम्र विनंती। आज आपण वेदोत्सवामध्ये आणि माता सरस्वतीच्या पूजनामध्ये एक थोडंसं जे आपल्या परंपरेने आलेलं आहे ते पण सांगणार आहे आणि जे आपण अभ्यासक म्हणून संशोधनाच्या दृष्टीने जे आवश्यक आहे त्याच्याबद्दल पण थोडीशी चर्चा करणार। आपण सकाळी उठलो, आपली भारतीय परंपरा आहे
आपण उठलो की करदर्शन करतो, म्हणजे दोन्हीही हात आपल्या डोळ्यांसमोर असतात आणि या दोन्ही हातांकडे पाहून, आता एका हातात माईक असल्या कारणाने दुसरा हात समोर नाहीये, पण दोन्ही हात आपण समोर करतो आणि त्यावेळी एक प्रातस्मरणीय श्लोक म्हणतो. कोणी मदत करेल मला श्लोक सांगायला? खूप खूप धन्यवाद. करमूले तू गोविंद, ह्याऐवजी काही ठिकाणी पाठभेद सापडतो आपल्याला. करमूले स्थिता गौरी. आतापर्यंत आपण ऐकत आलेले आहोत महाराष्ट्रात जास्तीत जास्त करमूले तू गोविंद प्रभाते करदर्शन हेच ऐकलेलं आहे, पण करमूले स्थिता गौरी असं पण त्यात पाठभेद आहे. आता या तीनही देवता ज्या आहेत त्या तीनही देवतांचं स्थान आपल्या करतलावर आहे. कराच्या टोकावर अर्थात बोटांवर, सगळ्या बोटांवर लक्ष्मी जसं दाखवायचंय. काय प्रचलित आहे आपल्याकडे आहे का खिशात? ह्याच खुणेने आपण दाखवतो लक्ष्मी, बरोबर. त्याच्यानंतर सरस्वती. सरस्वती दाखवत असताना हा जो मधला भाग आहे करतल जे आहे हे करतल सरस्वतीचं स्थान, अधिष्ठान. तुम्ही भरतनाट्यम ही जर का कला विधा बघितली असेल नृत्याची, तर त्याच्यामध्ये लेखन, पत्रलेखन दाखवत असताना ही जी त्रिपताकाची मुद्रा आहे या मुद्रेने दुसऱ्या करतलावर लेखन केलं जातं आणि हे माता सरस्वतीचं एक प्रतीक म्हणून आपण म्हणतो. करमध्ये सरस्वती, करमूले हाताच्या मुळाशी, मनगटाशी गौरी राहते. का मनगटाशी गौरी राहते असं म्हटलं असावं? तर पार्वती याचे अनेक अर्थ निघू शकतात. जेवढे जसं आता अनुराधा महोदयांनी सांगितलं की या चित्राचा अर्थ काय, तसं इथे अनेक जण त्याचा अर्थ सांगू शकतील, पण जो मला उमगलाय तो सांगते की पार्वती ही या विश्वाचा घनप्राण जो आहे गणपती त्याची माता आहे, कार्यशक्ती आहे. आणि कार्यशक्ती याचा अर्थ काय? आपल्यात असणारं सामर्थ्य. आणि ते कशावरून दाखवलं जातं? मनगटावर. आणि त्यामुळे करमूले स्थिता गौरी असं म्हणत असताना आपल्यातली जी क्रियाशक्ती आहे त्या क्रियाशक्तीचा निर्देश याच्यातनं केला जातो. आणि त्यामुळे या तीनही देवता ज्यांना आपण जगदंबा म्हणतो, त्या तीनही देवता आपल्या हातामध्ये आहेत हे आपल्याला आपल्या पूर्वजांनी, ज्येष्ठांनी सांगून ठेवलंय. इतरत्र शोधण्याची आवश्यकता नाही, तुमच्यातच त्या आहेत आणि त्यांचा विनियोग कसा करायचा याच्याविषयी सांगून ठेवलंय. की तुम्ही एकदा हात पाहिला की तुमच्या क्रियाशक्तीला आवाहन करा की ये आणि माझ्यातनं हे सगळं करून घे. त्या तीनही मातांना आवाहन करायचंय आणि त्यांना सांगायचंय की माझ्यामध्ये जे काही आहे ते सगळं सामर्थ्य तुम्ही योग्य ठिकाणी वापरा. आणि म्हणून त्यांना आवाहन केलं. या ठिकाणी सरस्वती मातेचा उल्लेख आहे. त्याचबरोबर ज्यावेळी आपण आपली शरीर शुद्धी करत असतो, स्नान करत असतो, त्या स्नानाच्या वेळी देखील आपण एक श्लोक म्हणतो. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. अरे प्रत्येकीला बोलवलंय स्वतंत्र म्हणून. ये आणि या माझ्या समोर असणाऱ्या गंगाळ्यात असेल, बादलीत असेल, टपात असेल, ज्याच्या कुठं शॉवरमध्ये असेल, तर त्या नळामध्ये देखील जे काही पाणी आहे त्याच्यावरनं जे माझ्या शरीरावर पडणार आहे आणि माझी शुद्धी होणार आहे, तर प्रत्येकामध्ये तुम्ही सगळ्यांनी यावं आणि सानिध्य तुमचं द्यावं, मला पवित्र करावं. या ठिकाणी देखील सरस्वतीचा उल्लेख होतो. पहिल्या श्लोकामध्ये आपण देवता म्हणून, आई म्हणून तिला पाहिलं. दुसऱ्या श्लोकामध्ये जो काही उल्लेख आहे तो देखील माता या अर्थातून आहे, पण ती एक नदी आहे आपल्या भारतवर्षातली, ह्याचा देखील आपल्याला बोध होतो. आपण कदाचित अभ्यासकांनी हे वाचलेलं असेल किंवा यूट्यूबवर ऐकलेलं असेल. डॉक्टर एस कल्याण रमण
सांगितली काही जणांनी. डॉक्टर एस कल्याण रमण हे खूप मोठे संशोधक आहेत आणि त्यांनी जी आज आपण जिला सिंधू संस्कृती असं म्हणतोय ती केवळ सिंधू नदीच्या तीरावरची संस्कृती नसून ती सरस्वती संस्कृती आहे असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि आपण मोहेंजोदडो हडप्पा या 2 शहरांचा उल्लेख नेहमी करतो सिंधू संस्कृतीमध्ये आणि त्या उल्लेख करत असताना जे काही पुरातत्व विभागाला त्याच्यामध्ये पुरावे सापडलेले आहेत उत्खननामधनं त्या सगळ्या जवळपास त्याची संख्या कल्याण रमण सरांनी 2600 अशी सांगितली. त्या 2600 पैकी 600 पुरावे हे सिंधू संस्कृतीतले आहेत. म्हणजे सिंधू नदीच्या तीरावर बसलेली जी लोक होती त्यांच्या माध्यमाने निर्माण झालेले आहेत, त्यांच्या जवळचे आहेत. आणि उरलेले 2000 पुरावे जे आहेत ते सरस्वती नदीच्या तीरावर जी संस्कृती विकसित झाली तिच्यातले आहेत. आणि त्यामुळे आतापर्यंत आपल्याला एवढंच माहिती होतं कारण जसं शास्त्र प्रगती करेल त्याप्रमाणे आपल्याला नवीन नवीन विषय नवीन नवीन गोष्टी आपल्याला माहिती होतात. याच्यामध्ये 2000 पुरावे सरस्वती संस्कृतीतले आहेत हे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर समजलं. 2 मिनिट क्षमा करा कसं काय येतं. संस्कृती असं जर टाईप केलं गुगलवर तर तुम्हाला यूट्यूबवरचं जे एस कल्याण रमण सर आहेत त्यांची व्याख्यानं 8 भागांमध्ये आहेत ती पाहायला मिळतील. नक्कीच ऐका. अगदी 50 मिनिट किंवा सव्वा तास अशा पद्धतीचं एक व्याख्यान आहे त्यांचं. आणि त्यांनी पुराव्यांसकट ते दाखवलेलं आहे, नकाशे दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे खूप अभ्यासपूर्ण आणि त्यांचं जे काही आयुष्यभराचं संशोधन आहे ते त्यांनी तिथे व्यक्त केलेलं आहे. तर त्याच्यामध्येच ते स्पष्ट सांगतात की आज ब्रह्मपुत्रा नदी आपल्याला दिसते, सरस्वती दिसत नाही म्हणून तिच्यावर कदाचित विश्वास नाही लोकांचा. पण ब्रह्मपुत्रा नदीचं जे पात्र आहे लांबी सोडून द्या मी रुंदी सांगते 10 किलोमीटर आहे. तर सरस्वतीची रुंदी लांबी नाही रुंदी 20 किलोमीटर होती. त्यामुळे तिच्यामध्ये असणारं म्हणजे जसं इथे मी कापते फक्त लांबी आणि रुंदी कळण्यासाठी. तर लांबी जसं गंगेची 2500 किलोमीटर आहे आज आपण म्हणतोय ती लांबी आहे आणि रुंदी तिची जेवढी असेल त्या प्रमाणात सरस्वतीची 20 किलोमीटर रुंद तिचं पात्र होतं. आणि अशा समृद्ध नदीच्या किनाऱ्यावर बसलेली संस्कृती नक्कीच समृद्ध असेल हे आपण अनुमान प्रमाणाच्या आधारे मानू शकतो. आणि त्यामुळे अशा या सरस्वती नदी स्वरूपात असणारी सरस्वती आणि देवी स्वरूपात असणारी सरस्वती या दोघींचंही चिंतन आपल्याकडनं होणं अपेक्षित आहे. एक संस्कृतचा विद्यार्थी म्हणून, इतिहासाचा म्हणून किंवा कोणत्याही एक भारतीय म्हणून आपल्याकडनं या गोष्टीचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वैयक्तिक वाटतं. त्याचबरोबर आपण सरस्वती जर देवी मानली किंवा वाणी मानली, आपण जे बोलतोय भाषा म्हणून पण आहे. ब्राह्मी तू भारती अमरकोशामध्ये जे येतात तिची नावं गिरवाल वाणी सरस्वती. तर ही जी तिची नावं आहेत त्याच्यामध्ये वाणी शब्द आलेला आहे. तर वाणी याचा अर्थ आपण जे बोलतोय म्हणजे मी आता बोलते आणि आपण ऐकताय. आपण जर होकार देताय याचा अर्थ मी बोललेलं तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि तुम्ही जो प्रतिसाद देताय त्याच्यावरनं मला कळलं की तुम्हाला बोध झालेला आहे, कम्युनिकेशन आहे, ती सायकल एक पूर्ण होती. तर हे होत असताना जर या क्षणी माझ्याकडून वाणीचा प्रयोग योग्य रीतीने झाला नाही तर मला जे म्हणायचे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, बरोबर. आणि त्याच्यामुळे वाणीचं एक स्वरूप हे भाषेच्या उच्चारणाशी संबंधित. किंवा बरेचदा असं आपण समाजामध्ये घटना घडताना पाहतो की एखादी व्यक्ती जोपर्यंत बोलत नाहीये तोपर्यंत तिच्याविषयीचं केवळ तिच्या रूपावरनं, तिच्या दिसण्यावरनं, कपड्यांवरनं म्हणा, दिसण्यावरनं म्हणा, आपण जे मत बनवतो ते मत तोंड उघडल्यावर कदाचित बदलू शकतो. असं अनेकदा झालेलं असतं. म्हणजे आपण
त्या व्यक्तीला अगदीच ज्याला आपण म्हणूया की कदाचित ही व्यक्ती फार शिकलेली नसावी किंवा फार अतिशय सामान्य किंवा आपण ज्याला म्हणूया की सामान्य परिमाणांपेक्षाही कमी स्वरूपातल्या निकषांवर बसेल अशा स्वरूपात ती दिसत असेल. आणि जेव्हा ती मुख उघडते तिच्याकडनं जे काही आपल्याला प्राप्त होतं त्यांनी आपण अत्यंत प्रभावित होतो आणि नतमस्तक होतो. असंही घडतं आणि कदाचित कधी कधी असं दिसतं की अरे बापरे फारच प्रभावी व्यक्तिमत्व आहे हे बाह्य, आणि तोंड उघडलं की झालं कळलं खुश. असंही होतं. आणि यावरून लक्षात येतं की वाणीचं काय सामर्थ्य. आणि म्हणून वाणीचा प्रयोग करत असताना मग ह्याच्या मागे शिष्टाचारही संबंधित आहे, ज्ञानाची प्राप्तीही संबंधित आहे आणि सगळंच ह्याच्यात अनुषंगून येतं. आणि त्यामुळे जसं मी आता आपल्या संस्कृत विभागासाठी म्हणून पाणिनीय शिक्षा प्रदीपिका हे एक पुस्तक दिलंय 2 प्रतींमध्ये, तर त्याच्यावर एक छोटंसं चित्र आहे या विषयाशी संबंधित आहे म्हणून सांगते. एक वाघीण तिच्या पिलाला तोंडात उचलते. आता याचा काही अर्थ लावायचा नाही, सरळ ती एक आई पिल्लाला उचलून स्थलांतर करते एवढा साधा अर्थ आहे. फक्त ते उचलत असताना तिने कसं उचललंय ते पाणिनीय शिक्षेमध्ये आचार्य सांगतात. व्याघ्री यथा हरे पुत्रान दंष्ट्राभ्याम न च पीडये भीता पतन भेदाभ्याम तद्वद्वर्णान तयोजयेत. वाणी कशी वापरावी ह्याच्याविषयीचं उत्तम ज्याला म्हणूया विश्लेषण या कारिकेमध्ये त्यांनी केलेलं आहे. की वाघीण, आता वाघिणीला आपण पिल्लं उचलताना फारसं पाहू शकत नाही, मांजर दिसते नजरेला त्याच जातीतला प्राणी. तर मांजरी जशी तिच्या पिलाला उचलते आणि ते पिल्लू असं स्वल्पाकार झालेलं असतं स्वल्पविरामाच्या आकाराने, तर ती त्याचं त्याला आपण मानगुट हे ती बरोबर आपल्या जबड्यामध्ये धरते, सुळ्यांमध्ये 4, आणि ते पकडल्यानंतर ते पिलू निसटणार नाही किंवा आपले दात त्याच्या मानेत घुसणार नाही अशा पद्धतीने तिने पकडलेलं असतं. आणि त्याप्रमाणेच वक्त्याने आपल्या वाणीचा प्रयोग हा फार जोर देऊन करू नये किंवा अत्यंत त्याला म्हणूया अल्प स्वरूपात करू नये. म्हणजे रचा उच्चार मी फार जोर देऊनही करून दाखवला आणि तोंडातल्या तोंडातही गिळून दाखवलं, तशा पद्धतीने करणं अपेक्षित नाही. आणि त्यामुळे वाणीचा प्रयोग कशा पद्धतीने करावा याच्याविषयीचं उत्तम मार्गदर्शन आपल्याला शिक्षाशास्त्र या ग्रंथामध्ये मिळतं. म्हणजे मी केवळ नमुना दाखल आपल्याला व्याघ्रीचं उदाहरण दिलं, पण यामध्ये जसं उत्तम पाठक अधम पाठक यांच्याबद्दल पण सांगितलेलं आहे, त्याचा पण विचार आपण करायला हवा. आता या व्यतिरिक्त सरस्वतीचं रूप आपल्याला आपल्या संस्कृत वाङ्मयामधून, मग ते शास्त्र वाङ्मय असेल किंवा ललित लेखन असेल, काव्य असतील, त्याच्यामधून कशा पद्धतीने होतं किंवा झालेलं आहे त्याचा एक थोडक्यात परिचय मी आपल्यासमोर ठेवणार. मला असं वाटतं की BAच्या अभ्यासक्रमामध्ये साधारणपणे काव्यप्रकाशाचा परिचय आपल्याला झालेला असतो आणि अजून त्याचं सखोल अध्ययन करायचं असेल तर आपल्याला MA मध्ये त्याच्यातले काही उल्हास लावतात. याच ग्रंथात जे मंगलाचरण आहे त्या मंगलाचरणामध्ये देवी सरस्वतीचं वंदन झालेलं आहे, तिला नमन केलेलं आहे आचार्यांनी. आणि कुणी केलंय ते वर्णन तर साक्षात सरस्वती पुत्र आचार्य मम्मट यांनी ते केलेलं आहे. ते त्यांना खरं तर सरस्वती पुत्र ते म्हणून घेतात, पण ते म्हणजे अनेक विद्वान लोक त्यांना वाग्देवीचा अवतारच मानतात. वाग्देवतावतार आचार्य मम्मट, साक्षात सरस्वतीच त्यांच्या रूपामध्ये आली आणि तिने हे सगळं करवून घेतलं. तर नियतिकृत नियमरहिताम लादैकमयी मनन्य परतंत्राम नवरस रुचिराम निर्मितीमा ददती भारती कवेर जयती. मंगलाचरण आहे काव्यप्रकाशाचं, आणि या मंगलाचरणामध्ये त्या सरस्वतीचं रूप कसं आहे, कवीच्या वाणीच्या रूपात असणारी सरस्वती कशी आहे ते सांगितलं. म्हणजे एक संशोधक म्हणून आपण जे इथे सगळेजण बसलेले आहोत, आपल्या संस्कृत विभागाचे विद्यार्थी आहोत, संस्कृत मातेचे पुत्र आहोत,
धन्य आहोत. हे सगळेजण जे बसलेले आहोत ते त्या दृष्टीने, संशोधकाच्या दृष्टीने तिच्याकडे पाहणं आवश्यक आहे. कारण संशोधन म्हणजे काय असं जर का विचारलं तर सर्वसामान्यपणे लोक म्हणतील रिसर्च, आणि त्याला पर्यायी शब्द सांगून मोकळं. पण संशोधन याचा अर्थ आधीच्या लोकांनी जे जे पाहिलेलं आहे ते पाहणंच, पण त्यांनी जे स्पष्ट करायचं राहून गेलंय ते स्पष्ट करणं. हे सोपं संशोधन म्हणजे काय सांगता येऊ शकतं. त्यामुळे आधीच्या लोकांनी काय काय केलंय ते पाहायचंय, ते अभ्यासायचंच आहे. म्हणजे सुटून गेलं त्यांच्याकडनं किंवा आपल्याला नव्याने दिसलं ते सांगायचं. त्यामुळे त्यासाठी या सरस्वतीच्या या रूपाची ओळख झाली पाहिजे. जी कवीची वाणी आहे ती नियतीच्या नियमांनी बंदिस्त नाहीच. आता या कालिकेचा अर्थ खरं सांगण्याची आवश्यकता नाही, पण मला असं वाटतं की जे इथे किती जण असे आहेत की जे संस्कृत MA करत नाही आहेत किंवा MA शी संबंध नाही आहे संस्कृतचा. थोडं हातवर करा. म्हणजे आपण संस्कृत भारती कार्यालयाचे आहात त्यामुळे काही अडचण नाही, पण ठीक आहे. म्हणजे या लोकांसाठी तरी किमान मी सांगू शकते. तर कवीची वाणी ही नियतीच्या नियमांनी बंदिस्त नाही आहे. ही केवळ आनंदमयीच असते. तुम्ही म्हणाल हे बोलताय हे काही साधार वाटत नाही. एखादा दुःखांत सिनेमा पाहून, दुःखांत चित्रपट पाहून चित्रपटगृहातून लोक बाहेर पडतात, त्यावेळी कसं काय तुम्ही म्हणाल की हे आनंददायक आहे, आनंददायिनी आहे. पण ते कितीही दुःखांत असलं तरी बाहेर पडताना मात्र त्या सहृदय प्रेक्षकाच्या तोंडातून आहा हा असाच उद्गारी जमलं त्याला, वठली भूमी. ही जी काही भावना असते ती आहा जी आहे ती ह्लादयित होईल. आणि म्हणून कवीची वाणी ही कायम आनंद रूपिणीच आहे. ती सरस्वती अनन्य परतंत्र, स्वतंत्र आहे, स्वायत्त आहे. तिला कोणाची गरज नाही. तिच्यावर जसे नियतीचे नियम नाहीये तिला लागू, तशा पद्धतीने तिला जे हवं ते करायला ती स्वयंनिर्भर, आत्मनिर्भर भारत सारखी. आणि त्यामुळे ती जी आहे ती अनन्य परतंत्र आहे. त्याचबरोबरीने नवरस रुचिरा आहे. काव्यामध्ये आपल्याला नवरस पाहायला मिळते. म्हणजे शांत सोडले तर उरलेले 8 नाट्यात असतात. शांत हा काव्यात, याचा अर्थ जे दृश्य नाही आहे, श्रव्य आहे, अशा काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शृंगार, हास्य इत्यादी जे 9 रस आहेत. आणि या 9 रसांनी अत्यंत स्वादिष्ट झालेली रुचिरा अत्यंत हवीशी वाटली अशी ही कवीची जी वाणी आहे ती वाणी सरस्वती कायम विजयी होते. अशा रूपामध्ये आपल्याला सरस्वतीचा परिचय काव्यप्रकाशातून होतो. याचबरोबरीने दशरूपक नावाचा ग्रंथ जर आपण पाहिला असेल, अभ्यासक्रमात साधारणपणे तो असतो. म्हणजे रूपकांचे 10 भेद शिकण्यासाठी किंवा त्यातला पहिला प्रकाश तरी दुसरा प्रकाश तरी काहीतरी लावलेलं असतं. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीलाच आचार्य धनंजय सांगतात की ही जी सरस्वती आहे तिची जर कृपा झाली तरच एखादा मनुष्य त्या शास्त्रामध्ये पारंगत होऊ शकतो. तिची जर कृपा झाली नाही तर त्याला त्या शास्त्रामध्ये सर्वोच्च स्थान मिळवणं अत्यंत कठीण. तर तिची कृपा ही बुद्धीत नव्हती, आणि बुद्धीत कृपा झाली याचा अर्थ तो अत्यंत कष्टाने ते मिळवतो. आणि त्यामुळे या माध्यमाने देखील आपल्याला सरस्वतीचा परिचय दशरूपक ग्रंथातून होतो, म्हणजे देवी या रूपामध्ये. त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर नैषधीय चरितासारखं जे काव्य त्याच्यामध्ये पंचनलीचा जो प्रसंग येतो, पंचनलाचा जो प्रसंग आहे, म्हणजे देवता दमयंतीच्या स्वयंवरामध्ये तिला प्राप्त करण्यासाठी नलाचं रूप धारण करून येतात. आणि त्या सभेमध्ये जे काही असे राजे बसलेले आहेत, दमयंती ज्यांना वर्ण आहे, त्याच्यामध्ये उमेदवार म्हणून जे आलेले आहेत, त्यामध्ये यमादी राजे, यम वरुण इत्यादी सगळे राजे हे बाह्यतः नलराजाचं रूप धारण करून आलेले. मग अशा वेळी त्या
दमयंतीला मार्गदर्शिका म्हणून साक्षात सरस्वती तिच्या सोबत येते. इथे कवीनी एक पात्र म्हणून, त्या काव्यातलं एक पात्र म्हणून तिचं वर्णन केलेलं. म्हणजे आतापर्यंत आपण उपास्य दैवत म्हणून बघितलं, आता त्याच्यामध्ये तिला कसं सरस्वती म्हणून पात्र म्हणून तिला कसं घेतलेलं आहे त्याचा उल्लेख इथे दिसतो. की ती सरस्वती त्या जिचं स्वयंवर आहे अशा दमयंतीला त्या नलराजाचं वर्णन करून सांगते, प्रत्येक नलासमोर जाऊन. पण ते सांगत असताना जी आतली खरी देवता आहे त्या नलाच्या रूपामध्ये, म्हणजे बाह्यतः नल, आतमध्ये असणारी देवता, तिचंही काही क्लू देते दमयंतीला की हा खरा नल आहे की नाही हे ओळख पाहिजे. आणि अशा पद्धतीने एक बुद्धी वैभव स्वतः महाकवी श्रीहर्षांनी स्वतःचं देखील आणि तिथे सरस्वतीचं काय सामर्थ्य आहे, ती कशा पद्धतीने प्रकट होते आणि इतरांचं स्वरूप प्रकट करते याचं वर्णन केलं. आणि त्यामुळे हे जेव्हा आपण मुळापासून वाचतो त्यावेळी आपल्याला कळतं की काय बुद्धी वैभव आहे, म्हणजे उत्तुंग प्रतिभा, किंवा ज्यांना आपण विदग्ध महाकवी का म्हणतो त्याची खरोखर ओळख आपल्याला पडते. त्यामुळे त्या रूपात देखील आपण पाहतो की सरस्वतीचं चित्रण जे आहे ते एक पात्र म्हणून, एक काव्यातलं व्यक्तिरेखा म्हणून त्यांनी केलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण पाहत असताना, अभ्यास करत असताना आपल्याला नेमकं केवळ सरस्वती म्हणून तिच्याकडे पाहणं, आणि जसं मी म्हटलं की आपण वाणीचा प्रयोग करतोय, म्हणजे ह्याच्यातून शब्दांचा वापर जो कवींनी केलेला आहे त्याच्या रूपामध्ये असणारी जी वाणी आहे त्याच्यातनं काय अर्थ सांगायचा